उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच समाजवादी पक्षामध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण मुलायमसिंह यादव सकाळी 325 उमेदवारांची यादी जाहीर त्यांनी केली आणि त्यानंतर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली। ही सगळी भानगड नेमकी काय आहे? दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय चाललंय नेमकं उत्तर प्रदेशात? मिलिंद, खरं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुका अजून जाहीर देखील झालेल्या नाहीयेत आणि त्याच्या आधीच हे महाभारत सुरू झालेलं आहे। पुन्हा एकदा कालच मुलायमसिंग यांनी 325 उमेदवारांची यादी जी आहे सपाच्या ती जाहीर केलेली होती। एकूण 403 उमेदवार आहेत, म्हणजे 403 जागा आहेत उत्तर प्रदेश विधानसभेच्या। त्याच्यापैकी 325 जणांची यादी त्यांनी काल जाहीर केलेली होती। मात्र त्याच्यामध्ये अनेक अखिलेश समर्थक आमदारांची तिकीट जी आहेत ती कापण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर 24 तासांच्या आतच अखिलेशनं आपली स्वतंत्र यादी जाहीर केलेली आहे। जवळपास 235 जणांची ही यादी आहे आणि जी माहिती कळते त्याच्यानुसार यातले 64 उमेदवार जे आहेत ते नवीन आहेत। खरं तर काल जेव्हा मुलायमसिंग हे यादी जाहीर करत होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि सपाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव हे होते। मात्र काल अखिलेश सिंग जे आहेत ते काल तिथं नव्हते, म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीतच ही यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच्या बदल्यामुळे आज जेव्हा ही यादी जाहीर होती अखिलेश यांच्याकडून तेव्हा साहजिक आहे की या परिवारामधलं जे भांडण आहे, कलह जो आहे तो पुन्हा एकदा या निमित्तानं पुढे येताना दिसतोय। निश्चित प्रशांत, उत्तर प्रदेशमधल्या सर्व राजकारणावर बारकाईनं नजर ठेवून राहा। मी तुझ्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहू। तेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या फार आधीच बघायला मिळतंय सपातलं फार मोठं महाभारत।